हरे विठ्ठला
कमी करा. संसार व्यसनी पडून दी, नामस्मरण घडू संत समागम, वाहुगाची भ्रम नको देवा, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने, नामस्मरण घडो संत समागम, वाहुगाची भ्रम नको देवा, अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दुर्दी, नामस्मरण घडू संत समागम, वाहुगाची भ्रम नको देवा. विठ्ठल हरी विठ्ठल. गजाननं भूतगणाधिसेवितं कवितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्. अरुणाश्वैतहंसे भ्रमति च गगने दक्षिणे चाक्षसूत्रम्, वामे अस्ति दिव्याम्बर कनकमयं पुस्तकं ज्ञानगम्यं, सा वीणा वादयन्ती स्वकरकरजवैः शास्त्रविज्ञानशब्दैः, क्रीडन्ति दिव्यरूपा करकमलधरा भारती सुप्रसन्ना, करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तम्, वटस्य पत्रस्य कुटेशयानं पादं मुकुन्दं मनसा स्मरामि, मनोजवमारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महायोगपीठे तटे भीमरत्यां परं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे मां.
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा आदिशक्ती मुक्ताबाई दाशी जनी लागी पायी. देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दी नामस्मरण घडो संत समागम वाहू गाची भ्रम नको देवा. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त काळी गोभनी मुक्कामी कीर्तनरूपी सेवे करता निवडलेला भंग शांत श्रीमंतांनी संत अशा त्रिपुटीत उतरलेले पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा मागणीपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवे करता घेतला. विडाल या अभंगाद्वारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज भगवंताकडे मागणी मागतात. बघा काय मागतात तो देवा करताच देवाकडे मागतात. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा हे माझं भरकट लागलं मन अनेक ठिकाणी रमणार मन तुझ्या चरणाजवळ लागू दे. बर आणि संसार रूपी व्यसनामध्ये याला थारा देऊ नको संसार व्यसनी पडून दी. आणखी म्हणले नामस्मरणाची साधना परिपक्व होण्याकरता संतांची संगती नामस्मरण घडो संत समागम वाहू गाची भ्रम नको देवा. अंतकरणामध्ये वाहू गा भ्रम येऊ देऊ नको. नामस्मरण घडू दे पण ते संतांच्या संगतीमध्ये. आणखी नामस्मरण वाढण्याकरता घर सोडावं लागते बुवा. घरी नामस्मरण होत नाही कारण घरी उपाधी असते. त्याकरता शारीरिक वाची आणि मानसिक असे 3 प्रकारचे तप जर करायचे असतील तर त्याच्याकरता वारीला जावं लागते. म्हणून पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नाही. देवा नियम आम्ही करावा आणि सिद्धीला तुम्ही न्यावा. कारण मनुष्याकडून नेम सिद्धीला जात नाही. इथे एकनाथ महाराज सर्वस्वाचं ओझ देवावर टाकतात आणि या व्यतिरिक्त देवा मी तुला काहीच मागणार नाही. प्रपंचातलं तर लगेच नाही. आणि मागणे नाही नाही देवा. दिवाळ सांगतात नाही नाही देवा काहीच मागणार नाही. तुम्ही घ्या घ्या म्हणलं तरी नाही 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 मागणार नाही. आणि काय पाहिजे मग एका जनार्दनी सेवा दृढ देई. मी मागितलेली सेवा दृढ चालू द्या एवढंच मागणं तुमच्याकडे भगवंत आहे. बाकी मला काही मागायचं नाही असे एकनाथ महाराज या अभंगाद्वारे देवाच्या प्राप्ती करता देवाकडेच मागतात. अभंगाचा सरळ अर्थ सांगून झाला. कार्यक्रमाच्या संबंधाने 2 गोष्टी सांगणं अतिशय गरजेचं. आपल्या तीर्थक्षेत्र गोभणी गावामध्ये तीर्थक्षेत्र का म्हटलं कारण या गावामध्ये अनेक प्रकारचे धार्मिक उपक्रम राबवल्या जातात. त्यातल्या त्यात प्रत्येक समाजामध्ये एक महाराज बरोबर आहे आणि भरती मंडळी भरपूर आहे. महाराज कशाचीच कमतरता नाही म्हणून मी तीर्थक्षेत्र म्हटले. आणि 4-2 असतील कमी जास्त मला म्हणायचं नाही. पण आपल्या गावासारखं स्वतःच्या हाताने पाठ ठाकवल्यासारखं नाही बोलत मी. नाही तर शाबास पण खरोखरची महाराज आहे. आपल्या तीर्थक्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे छोटे मोठे कार्यक्रम होतात. त्यापैकी हा गत 3 वर्षापासून बरोबर आहे चालणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ. या कथा या ज्ञान यज्ञाला माता माऊल्यांनी महाराज सुरुवात केली. महिला शक्ती फार महाराज आगळी वेगळी बरं का. त्यात
त्यातल्या त्यात आधुनिक युगामध्ये महिला आघाडी आहे. म्हणून या मुक्ताबाईंच्या अनुषंगाने, मुक्ताबाईंच्या सहकार्याने हा कार्यक्रम चालू आहे. या माता वर्गांना, मुक्ताबाईंना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. कारण पुरुषाला जे जमलं नाही आपल्या गावात ते या महिलांनी करून दाखवलं. एकदा टाळी वाजवा. गेल्याही वर्षी मी त्यांच्या नामाचा उदो उदो केला होता आणि याही वर्षी महाराज. वास्तुस्थिती स्तुती नाही, वस्तुस्थिती वर्णन करायला हरकत नाही. स्तुती म्हणजे तोंडापुरती केली जाते. तोंडावर हाजी हाजी माघारी तगाबाची, याला किंमत नाही. पण खरोखर आपल्या माता वर्ग, सर्व गावातील लहान थोर माता भगिनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतात. आणि मग कितीतरी महिला सबल असली तरी शेवटी तिचं नाव महिला आहे. महिला, अबला. अबला म्हणजे बलरहित. 50% आरक्षण जरी असलं तरी महिलेला कोणाचा तरी आधार लागतो. मी बोलत नाही, भागवतामध्ये किंवा शास्त्रकार बोलतात. विनाश्रयेण शोभंती लता वनिता पंडिता. 3 व्यक्तीला, 3 वस्तूला आधार पाहिजे. आधार. पहिली गोष्ट लता. लता म्हणजे, लता म्हणजे वेल. वेल आपण दोडक्याचा, कारल्याचा किंवा भोपळ्याचा वेल लावतो आपण, किंवा अंगोरचा. पण त्या वेलाला आधार लागतो. काठीचा म्हणा, मांडवाचा म्हणा, एखाद्या झाडाचा म्हणा, तेव्हा तो मांड काय वेल मांडवावर जातो. मग लतेला आधार पाहिजे. दुसरी वनिता. वनिता म्हणजे स्त्री. स्त्रीला जन्मभर आधार लागतो बरं का, जन्मभर आधार लागतो. आभाळ नाही करतात गाडी, भ्रम झाला की आभाळच करतो. मोटरसायकल असो काय, कुठं भ्रम निर्माण होईल काही सांगता येत. इथं जायचं होता भ्रम पुढे. मग माता वर्गाला आधार पाहिजे. बालपणी कोणाचा आधार? मातृवर्गाला बालपणी आधार कोणाचा? माय बापाचा. बरोबर आहे. लग्न झाल्यावर, लग्न झाल्यावर नवरी तुला कसं काय माहित? हे लग्न झालेल्या माणसानुसार त्या बिना लग्नाचं सांगायला लागलं मला. ठीक आहे, म्हणजे अनुभव, माय बापाचा ऐकून अनुभव बरोबर असं म्हणायला. लग्न झाल्यावर या मातृवर्गाला पतीचा आधार आहे, नवऱ्याचा आधार. ऐका लक्ष घेऊन. आणि पुढे म्हातारपणी मुलाचा आधार. आधाराशिवाय स्त्रीचं जीवन नाही. म्हणून या मातृवर्गाला आधार देणारी आमची तरुण मंडळी, आमचे सुनील महाराज असतील, आमचे विष्णू महाराज असतील, आणखी कोणी मित्र मंडळ तुमच्या, पंजाब महाराज असतील, सांगा ना. सोबदार सांगितलं, सोबदार पंजाब महाराज. आणखी इकडे आल्यावर महाराज पदवी लागते. स्वयंपाक जरी केला इकडे तर महाराज पदवी लागते. आणखीन बस. आणखीन त्यांचे काय सहकारी बंधू असतील, ते आमची माऊली असतील, आमचे कैलास मामा असतील, आणखी घायल माऊली असतील, आमचे वैजनाथ अप्पा असतील, आणखी भजनी मंडळी आता जे समोर आहे त्यांचे नाव घेतले. आमचे दत्तरावजी असतील, सुपान महाराज असतील, कडुबा तात्या असतील, साहेबराव असतील, गोपाल पाटील असतील. ही सर्व मंडळी भजनी मंडळी. कारण यांच्या सोबत मी राहिलो, खेळून, यायच्याच संगत कीर्तन शिकलो. काही पूर्वाधार शिकायला कुठे गेलो नाही. पहिलं कीर्तन मला माझ्या वडिलांनी दौऱ्यावर शिकवलं. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. या अभंगात अर्धा तास बोललो होतो, मला आठवते. बरेच दिवस झाले त्या गोष्टीला. मी मॅट्रिक पास झालो, बाबाला वाटलं हे पळून जाते आता. अनिल तेराकडे मशीन शिकायला राहिलो. ते लग्न अंडर पॅन्टी शिवून घेतले. काही जमलं नाही मला. एका ड्रेस शिकवत नाही, मशीन दिली सोडून. मग गेलो का शिबिरात. तुम्ही हसू आलो, तुम्ही पहिली गोष्ट सांगितली. मग पहिलं कीर्तन बाबांनी शिकवलं. मग हळूहळू हळू महाराज प्रत्येक एकादशीला कीर्तन करता 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 पुढे गुरुचं सानिध्य लागलं, विठ्ठल बाबांचं सानिध्य लागलं, हरिचैतन्य बाबाचं सानिध्य लागलं. आणि त्यांच्या संगतीमध्ये पाहता 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 भजन्याचा महाराज झालो, महाराजाचा भागवत काढला. अशा संगतीमध्ये राहत असताना पुढे शिबिरं सुद्धा केली, ज्यांच्या मुखातून तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकत आहात 2 वर्षापासून. 1 वर्ष मला वाटते रामेश्वर महाराजांचं, असे कैलाजी महाराज शास्त्री,
यांच्या मुखारविंदातून भागवत कथा चालू आहे आणि त्या कथेकरताही लाभलेली सर्व गायनाचार्य मंडळी, माझ्या पाठीमागे असणारे गंधर्व सारखे गायणारे, इंद्रासारखे वाजवणारे, हरिभक्तीपरायण आमचे माऊली ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्था खोर्णे महाराज यांच्याबद्दल टाळी वाजवायला. आमचे नेहमीचे नंदू महाराज गायनाचार्य, त्यांच्या संगतीला असणारे गायन विशारद धनंजय महाराज देशमुख या जोडीसाठी एकदा टाळी वाजवा. आपल्याच परिसरातले पण गुणवान हिरी आहेत आणि ही सर्व विद्यार्थी मंडळी ज्यांनी तरबेज केली. हे एक लेकरू आपल्याकडून शिकवून होत नाही महाराज. हे लहान लहान लेकरं सांभाळणं सोपं नाही. 100 लेकरं सांभाळे महाराज. गाईचं दूध न काढता बैलाचं दूध काढणारी आहे का ती इथं नसेल. म्हणजे अशी 4-5 वर्ष शिबिर केली पण तेव्हा कार्यक्रम नव्हते एवढी महाराज. कार्यक्रम नव्हते पण नंतर कार्यक्रम वाढत गेले महाराज. कार्यक्रम वाढता वाढता मी आता 20 भागवत वाचले, 2 वाचायची. आमचे गोपाल काका असतील पेटी मास्तर. पेटी कुठे? घरी. तुम्ही इथं पेटी घरी. बरे. अशी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. अभंग जगत असणारे नाथ ब्रह्म एकनाथ महाराज यांचा आहे आणि उपांत्य दिवसाची सेवा आहे. उपांत्य म्हणजे अंत्य दिवसाचा आदल्या दिवस. उद्या काल आहे आणि आजचं जबाबदारीचं कीर्तन आहे म्हणून मला काही जास्त विनोदात जाता येईल नाही, तरी मधून मधून फवारे करण्याचा प्रयत्न करीन. कारण 2-3 कीर्तन महत्वाचे असतात सप्ताहामध्ये. पहिलं कीर्तन मागणीचं कीर्तन आणि काल्याचं कीर्तन. मधात मग भक्ती ज्ञान वैराग्य नामाबद्दल बोलता येईल. पण शेवटच्या कीर्तनामध्ये देवाकडे काहीतरी मागावं लागतं आणि मागत असताना जबाबदारीनं मागावं लागतं. कारण केलेली मागणी पूर्ण झाली पाहिजे. कारण उद्या पगाराचा दिवस आहे. मग आदल्या दिवशी सही चुकवता येते का? आदल्या दिवशी सही जर चुकली तर कदाचित पगार मिळू शकत नाही. उद्या पगाराचा दिवस आहे. ज्यांनी नोकरी केली त्यांना पगार मिळतो, ज्यांनी सेवा केली त्यांना मेवा मिळतो, ज्यांनी कर्म केलं त्याला फळ मिळतं. बर, ज्यांनी सेवा केली त्यांना मेवा मिळतो. मग आपण जे 7 दिवसामध्ये सेवा केली असेल त्या सेवेचा मोबदला देव उद्या देणारे. वाटी आपल्या निज हाती भाग्याचा तो पाविती. भाग्यवान जर असेल तर तो या ठिकाणी उद्याच्या प्रसादाकरता हजर राहू शकतो. पण तो प्रसाद मिळण्याकरता आज त्याला मागावं लागतं. बरं का? 2 नावं घ्यायची राहिली आमची. काकासाहेब विनेकरी माधव महाराज तायडे आणि मृदंगाचार्य महाराज खोर्णे महाराजाच्या. आता इथून पुढे आपल्याला वाट महाराज पाहायचं काम नाही अशी आमची कृष्णा महाराज. त्यांच्याबद्दल टाळी. माझा आवाज बसलेला असताना सुद्धा आवाज सुंदर देतात असे आमचे अंतरचे मोरया संसृष्टीवाले यांच्या करता एकदा टाळ्या वाजवा. जगद्गुरु तुकाराम महाराज ज्याप्रमाणे काही ठिकाणी मागतात त्याचप्रमाणे एकनाथ महाराज सुद्धा मागतात. काही माणसं म्हणतील महाराज संत का मागतात? याचं कारण आहे महाराज, ते योग्य ते मागतात. तुम्ही आम्ही जे मागतो ते प्रपंचाकरता मागतो. आपली काय मागणी हो? वाढावे
राहू द्या, घरामध्ये धान्य असू द्या आणि बँकेमध्ये धन असू द्या, ही आपली मागणी. परंतु संत असं मागत नाही. तुकोबाराय सुद्धा अनेक ठिकाणी मागत असताना फार चाणाक्षाने मागतात. जसं एकनाथ महाराज मागतात मनाबद्दल, तसं तुकोबाराय चित्ताबद्दल मागतात. आहे की नाही? माझे चित्त तुझे पायी राहो ऐशे करी काही, हे धरण्या पायी भवहातारी दादा. चित्त म्हणा किंवा मन म्हणा, कारण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या चारही गोष्टी एका ठिकाणी राहतात. कुठं? गोबनीत नाही, या हृदयात राहतात. त्याला अंतःकरण चतुष्टय म्हणतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मग चित्त म्हणा किंवा मन म्हणा. मग मागत असताना महाराज एकनाथ महाराज बुद्धी चातुर्याने मागतात. का मागतात तो मनाबद्दल? कारण या शरीरातल्या काही अशा वस्तू आहेत, काही घटक असे आहेत की जे आपल्याला ताब्यात ठेवता येतात, पण काही गोष्टी आपल्या ताब्यात राहत नाही. लक्षात घ्या, पुढे विस्तारात आपण बोलू. काही गोष्टी आपल्या ताब्यात नाहीत महाराज, नाही ताब्यात, म्हणून मागतात. नाही तर संत असेच महाराज, ते तर असे म्हणतात, देवा हा तपस्वी त्याचे लाजिरवाने जिने. अहो जो हात पसरेल तो महाराज लाज वाटापाशी देवा पुढे हात पसरेल. दुसरा जरा निगेटिव्ह पॉईंट मांडतो, म्हणजे नकारात्मक बोल. आता तुम्ही आम्ही सर्वजण जवळपास देवाचे भक्त आहोत. मला सांगा, ज्या देवाला मागावं लागतं त्याला देव म्हणतात का? जर उलट बोल लागलं, बोला. ज्याला मागायचं काम पडते त्याला देव म्हणतात का? हो नाही नाही नाही. म्हणजे येडीले सासर माहेर सारखं. देवाला मागायचं काम पडते. काकड्यात अभंगी, काकड्यात अजून आपला 4 महिने काकडा होता का जागीत वाकडा झाला? काकड्यावाली माणसं पुढे बसले. अहो देवाला मागायचंच काम पडत नाही मायवा. ज्या देवाला मागायचं काम पडते त्याला देव म्हणता येत नाही, आणि ज्याला मागायचं काम पडते तो खरा देव नाही. त्याला तुकोबाराय म्हणतात, शेंदरी हेदरी कोण पूजी भेट भूते खेते, आपल्या पोटाशी रडते शित्या अवधान. खऱ्या देवाला मागायचं काम नाही, कारण देव कसा आहे? न सांगता तुम्हा